मॉडेल आन्सर आपलं हे 5वं आहे मराठीचं. त्याच्यामध्ये आपण हा उतारा दिलेला होता. ठीक आहे. खालील उतारा वाचा व उत्तरे लिहा. हा उतारा होता हे विश्वची व्हावे सुखी याच्यामधला. तर याच्यामधली पहिली कृती जी आहे ती सर्व संतांनी मागितलेले मागणे. मग याच्यामध्ये सर्व संतांनी मागितलेलं मागणं कोणतं? तर मानवाचं कल्याण व्हावं एक, आणि दुसरं म्हणजे मानवाची प्रगती व्हावी. तसंही मुलांना आपल्याला माहिती आहे की संतांनी जे काही लेखन केलेलं आहे, अभंग लेखन असो किंवा आणखी इतर काही असो किंवा शिकवण असो, तर यातून मानवाचं कल्याण व्हावं हाच त्यांचा उद्देश होता. मानवाची प्रगती व्हावी हाच त्यांचा उद्देश होता. तर एक एक गुणासाठी ही कृती दिलेली आहे. त्याच्यानंतर विज्ञानातील चांगले प्रकल्प, आणि दुसरं आहे सुंदर मन. तर हे वाचल्यावरच आपल्याला लक्षात येतं की विज्ञानातील चांगले प्रकल्प काय करतात किंवा सुंदर मन नेमकं काय करतात. आले लक्षात? तर विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात आणि सुंदर मन राष्ट्राची संपत्ती वाढवतात. आले लक्षात? तर एक एक गुणासाठी पुन्हा या 2 कृती इथे, कारण आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार सर्व संतांनी मागितलेलं मागणं म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना. प्रार्थना मानवतेची पूजा करणारी. संतांनी माणसाला महत्व दिलं. माणूस आदर्श व्हावा, सुसंस्कारांची त्याला जोपासना व्हावी, असं संपूर्ण परिच्छेदामध्ये कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावं. आणि माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, तर त्याला संवादाची नितांत गरज आहे. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये, शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणं ही खरी मानवता. इतकं सुंदर आहे, म्हणजे मी हा परिच्छेद का वाचतेय, खरं तर उत्तर आपण डिस्कस केले आहेत, पण त्याच्यानंतर हे फार महत्वाचं की संतांनी काय सांगितलं आहे. आणि म्हणून ही जी मानवता आहे ही मानवताच संतांनी आवर्जून आपल्याला शिकवलेली आहे आणि त्याचं आचरणही आपण केलं पाहिजे. तसंच संतांनी जे आपले विचार मांडलेत अभंगाच्या द्वारे, त्याच्यामध्ये त्यांच्या लेखनातून आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे जे विश्व जवळ आलेलं आहे, तर संत ज्ञानेश्वरांनी तर 13व्या शतकातच म्हणून दिलं होतं अभंगातून की हे विश्वची माझे घर. कळतंय? तर ह्याचा अनुभव आज आपल्याला येतो आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्यानुसार आज आपण खरोखर संपूर्ण विश्वाला आपलंसं केलेलं आहे. जगात आपण कुठेही जाऊ शकतो. आल्या लक्षात? पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जो जिव्हाळा आहे तो तुमच्या तंत्रज्ञानाने जोडला जात नाही. हे लक्षात घ्या. ती माणसा सोबत केलेली आपुलकीची भावना किंवा जिव्हाळा हा इथे दिसून येतो, पण तो कुठेतरी हरवत चाललाय ह्याची जाणीव इथे लेखकांनी केलेली आहे. आणि ते जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवं. आलं लक्षात? नाही तर राक्षसी वृत्ती निर्माण होईल. बरोबर आहे? आणि अर्थात संतांना ती नको होती. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्वपूर्ण ठरतात, है ना? विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, आत्ताच आपण पाहिलं. आणि सुंदर मन जसं इथे एक छान उदाहरण दिलंय की वडाचं झाड कायम नवर असतं, ते सगळ्यांना सावली देतं, त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडं स्वतःहून सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहत जातात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून आनंदाने सगळं हे पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि हे जगण्याचं सूत्र आहे, स्वतः चांगलं जगायचं आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करायचा. आणि असं जर झालं तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. आणि हे सर्व संतांच्या प्रार्थनेतलं मर्म आहे, रहस्य आहे. ठीक आहे? मग तिचा अर्थ आहे. मग नंतरची कृती आताच आपण बोलल्याप्रमाणे झाडांची वैशिष्ट्य काय आताच आपण पाहिलं की नम्रही असतात आणि सावली देतात, स्वतः ऊन सोसत असतात, सहन करत असतात. हे झालं अर्ध्या मार्कासाठी कृती. त्याच्यानंतर स्वमत मध्ये होतं संतांनी शिकवलेली
मानवता तुमच्या शब्दात. आताच मी आपण चर्चा केली आहे त्याच्यामुळे काय मानवता शिकवली त्यांनी संतांनी. सर्व विश्वाची व्हावे सुखी पाठाचे लेखक म्हणजे याच्यात थोडासा परिचय आवश्यक आहे. डॉक्टर यशवंत पाठक हे लेखक आहेत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. विश्वकल्याण, मानवता, सुसंस्कृत माणूस निर्माण व्हावा ही संतांची अपेक्षा इथे दिसून येते. मानवतेची पूजा करा असं संतांनी सांगितलं है ना. संतांनी माणसाला महत्व दिलं. माणूस आदर्श व्हावा, माणूस आदर्श व्हावा, सुसंस्कारांची जोपासना व्हावी. ठीक आहे, इथे ते करेक्शन आहे. सुसंस्कारांची जोपासना व्हावी, कुणालाही त्रास होऊ नये है ना. एकोपा आवश्यक आहे, एकत्रित राहणं आवश्यक आहे. ते तर आहेच. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ है ना. संवादाची आवश्यकता आहे, एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे, कुणालाही दुखवायचं नाही, परोपकार करणं आवश्यक आहे. आणि हे जे सगळं काही आपण करणार यालाच काय म्हणू आपण, मानवता. लक्षात येत आहे. याला होते 3 गुण. बरोबर आहे. दुसरं आणखी आहे, आजच्या विज्ञान युगात संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात मांडलेली हे विश्वची माझे घर ही कल्पना कशी योग्य आहे. आताच आपण बोललो की विज्ञान युगामध्ये संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात जी संकल्पना मांडली ती आज प्रत्यक्षात आली. विज्ञान तंत्रज्ञानाने आपण देशोदेशांमध्ये संपर्क साधू शकतो, एकमेकांशी संवाद करू शकतो. बरोबर आहे. आणि या संशोधनामुळे सारं विश्व म्हणजे 13व्या शतकात मांडलेला हा जो विचार आहे आज 21व्या शतकात देखील तो प्रत्ययाला येतो. ठीक आहे. तर हे विश्वाची माझे घर याचा अनुभव आपल्याला आज येतो. आज जगात कुठेही आपण जातो येतो, संवाद साधतो तंत्रज्ञानाने. आज आपण देखील कोरोनाच्या या काळामध्ये आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काय करतो आहोत, एकमेकांशी संपर्क साधतो आहोत. ठीक आहे ना. तर ही सगळी विज्ञानातली प्रगती आहे. त्यामुळे विज्ञानातील सारे जे काही प्रकल्प आहेत ते त्यामध्ये जी समृद्धी आहे, ऑनलाईन शिक्षण है ना, पण मग चांगले मन निर्माण करणं आवश्यक आहे असंही इथे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. म्हणजे हा एकोपा तर केला, आपण तंत्रस्नेही झालो, आपण तांत्रिकरित्या एकमेकांच्या काय म्हणता येईल संपर्कात आलो, परंतु माणुसकी इथपर्यंतच राहून चालत नाही, तर चांगलं मन असणं जास्त आवश्यक आहे. तर हे इथे उत्तर अपेक्षित आहे. आणि म्हणून फक्त हे विश्वाची माझे घर ही संकल्पना सांगू नका. तर हे विश्वाची माझे घर म्हणजे प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा हा देखील तितकाच महत्वाचा, या भावनांना देखील तितकंच महत्व इथे संत ज्ञानेश्वरांनी मांडलेलं आहे असं तुम्हाला इथे सांगायचंय. आलं लक्षात. तर हा पण 3 गुणांचा, अर्थात 2.5 गुण इथे अपेक्षित आपण धरूयात. त्यानंतर विभाग 2 मध्ये पद्यामध्ये कविता आपल्याला माहिती आहे की आकाशी झेप वगैरे पाखरा. तर याच्यामध्ये एक कृती दिलेली आहे, चौकट पूर्ण करा. खालील कविता वाचून उत्तर सोडवा मधली पहिली कृती आहे, कवीच्या मते पाखराच्या भोवती या गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, वैभव आणि माया. आलं लक्षात है ना. तुझं भवती काय काय, वैभव माया, कवितेतल्याच ओळी आहेत. पाखरं विहार करताना ओलांडून जातात. काय ओलांडून जातात, जा ओलांडुनी सरिता, सागरा, दरी, डोंगर, हिरवी रानं, सगळंच. तर ही पण अर्धा गुणांची कृती, वैभव माया 1-1 गुणाची कृती होती. इथे अर्धा मार्काची कृती, 1-1 गुणाची कृती आहे. त्याच्यानंतर कवितेची पूर्ण कविता न देता इथे अशा पद्धतीने कविता येते बरं का, 2 कडवे 3 कडवे की ज्याचा संदर्भ कृतीशी असतो. काव्य सौंदर्य किंवा रसग्रहणासाठी अगदी त्याच ओळी येतील असं नाही, हे लक्षात घ्या. काव्य सौंदर्यासाठी एखादी ओळ त्यातली घेतल्या जाईल, परंतु रसग्रहणासाठी अगदी तीच ओळ येईल असं काही सांगता येत नाही. त्यामुळे कविता 2-3 कडव्यांची असते ती कृतींसाठी आहे की तुम्हाला कृती सोडवताना त्याचा उपयोग करता यावा म्हणून. इथे आता काव्य सौंदर्यामध्ये विचारलेलं आहे की आकाशी झेप वगैरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा.
तर या ओळीतील मतीत अर्थ सांगा, अर्थ समजावून सांगा. पुन्हा काव्य सौंदर्य आहे, तर याच्यामध्ये आकाशी झेप वगैरे पाखरं ही कविता जगदीश खेबोडकरांनी लिहिलेली आहे. कवीनी सुरक्षिततेचं परावलंबित्वाचं कवच काढून स्वकष्टांनी जगण्याचे महत्व या कवितेतनं दिलेले आहे. या कवितेत नेमकं सांगितलं काय आहे, तर आपल्या क्षमतांवर आपला विश्वास असला पाहिजे. कॅपॅसिटी, व्हॉट इज माय कॅपॅसिटी, मी काय करू शकतो, स्वसामर्थ्याची ओळख. उत्तम यश आपल्याला त्यामुळे प्राप्त होऊ शकतं. सर्व सोयींनी युक्त माणसासाठी पाखराच्या प्रतीकातून मार्गदर्शन केलेलं आहे, की सर्व सोयींनी युक्त असं ते पाखरू आहे पिंजऱ्यातलं, अर्थात पोपट वगैरे आपण म्हणतो, पण ठीक आहे, जो काही पक्षी आहे. आणि माणसाचं प्रतीक, की माणसाला जितकं सुख दिलं है ना, तुमच्या घरात तुम्ही राहत आहात आणि तुमच्या घरात तुम्हाला मोबाईल आहे, लॅपटॉप आहे ना, घर आहे, सगळं आईवडिलांनी आयतं करून दिलं, तर मग तुम्ही काय कराल है ना, तुम्ही उलट अपंग व्हाल. कारण आजूबाजूला ही वैभव माया दिसेल, घरात पैसा खूप आहे, सगळं काही आहे, परंतु तुम्ही तुमच्या क्षमता उलट तिथे कुठेतरी हरवल्या जातील. तुम्हाला तुमच्या स्वसामर्थ्याची ओळख राहणार नाही. म्हणजे मी तर यातून पालकांनाही आवाहन करेल, की तुम्ही आपल्या मुलांना सगळ्या सोयी देऊ नका. त्यांना टक्के डोंडपे खाणं म्हणतो ना आपण, ज्याला म्हणतो की खस्ता खाणे, खूप कष्ट करणे, या गोष्टी फार आवश्यक आहे आणि ते इथे व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्या क्षमतांवर विश्वास निर्माण करून, की येस आय कॅन, मी करू शकतो. आपल्याला कविता पण आहे खोद आणखी थोडेसे, तर सकारात्मकता, धैर्य, काय म्हणता येईल, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असायला पाहिजे. अभ्यास करण्याची वृत्ती, हिंमत है ना, या सगळ्या गोष्टी असेल तर स्वसामर्थ्याची ओळख आपल्याला निर्माण होऊ शकते. उत्तम यश त्याच्यामुळे आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून या सर्व सोयीयुक्त जे आपण जगतो आहोत है ना, म्हणून माणूस जो असा जगतोय, तर पाखराच्या प्रतीकातून माणसाला उद्देशून हे मार्गदर्शन केलं, की आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. काही अर्थ नाही आहे त्याच्यात है ना. सोन्याचा का बरं, इथे तू कशात अडकतोय, मोहमायांमध्ये. बरोबर आहे. सर्व सुख असले तर काय होतं, कष्ट करण्याची आपली जी क्षमता आहे ना, ती नष्ट होते है ना. कष्ट करण्याची जी आपली क्षमता आहे ती नष्ट होते. त्यामुळे सर्व सुख नकोच. स्वतः कष्ट करा. स्वतःच्या पगारावर तुम्ही मोबाईल घ्या, स्वतःच्या पगारावर तुम्ही घर घ्या, स्वतःच्या पगारावर तुम्ही लॅपटॉप विकत घ्या है ना, कार घ्या, काय ऐशोआरामाने जगा. बरोबर आहे, पण त्यासाठी कष्ट करा. आणि सुख जर आजूबाजूला राहिलेत, बरोबर आहे ना, तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मी ते खाया, तर असे जर सर्व सुखसोयी असतील तर आपली कष्ट करण्याची क्षमता कमी होते. ते पंख जणू काही आईवडील छाटून टाकतात. त्यामुळे तुझं पंख दिले देवाने, म्हणजे क्षमता दिली आहे, सामर्थ्य दिलंय, तर कष्ट कर. स्वतः कष्ट करणं आवश्यक आहे. परावलंबी, फार मोठा शब्द आहे हा खर तर. परावलंबी असू नये. पर अवलंब, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. मी काय करू शकतो, आणि तुम्ही हुशार आहात, तुमच्यात जिद्द आहे, तुमच्यात सामर्थ्य आहे, तर तुम्ही हे करू शकता, हे लक्षात घ्या. कळतंय. आणि म्हणून स्वसामर्थ्याची ओळख तुम्हाला असायलाच पाहिजे. कळतंय. परावलंबी नका राहू रे. स्वतःच्या घामाचा, कष्टाचा, पैशाने आपण एखादी वस्तू घेऊ ना, तर ते अन्न गोड लागेल. दुसऱ्याच्या भरोशावर किती दिवस जगणार आपण है ना. त्यामुळे परावलंबी असू नये. स्वसामर्थ्य निर्माण करून आकाशापर्यंतची यशाची शिखरं प्राप्त करायची. म्हणजे खरंच आकाशाला जाऊन पोहोचणार आहात का, नाही, तर आकाशापर्यंतची यशाची शिखरं म्हणजे जे ध्येय साध्य करायचं तुम्ही ठरवलं आहे, त्या ध्येयापर्यंत तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर पुढे जायचं. तुम्हाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, IAS ऑफिसर व्हायचंय, बँक मॅनेजर व्हायचंय, काय व्हायचंय, प्रचंड कष्ट आहेत त्याला. कळतंय. आणि म्हणून जे कुठे जिथे तुम्हाला जी आकाशाची उंची गाठायची आहे तुम्हाला, जे अर्थात जे तुम्हाला गाठायचंय, जे ध्येय तुम्हाला प्राप्त करायचंय, ते ध्येय तुम्ही योग्य पद्धतीने प्राप्त करू शकता. आणि म्हणून सोन्याचा पिंजरा एक प्रतीक मानलेला आहे.
तो सोन्याचा पिंजरा म्हणजे केवळ आयतं मिळालेलं जे सुख आहे ते सुख महत्वाचं नाही, तर कष्ट महत्वाचे आहेत. है ना, देगा हरी खाटल्यावरी असं नको, असेल माझा हरील तर देईल खाटल्यावरी असं जे आपण म्हणतो ते अयोग्य आहे. त्यामुळे कष्ट महत्वाचे, यश आणि आनंद प्राप्त करणं आवश्यक, इतका सुंदर अर्थ या काव्य सौंदर्यामध्ये. आणि हे सांगणं आहे ना, आपण हे जे मुद्दे घेतले आहेत उत्तरात ते आपण खुलवून सांगितलेले आहे. आणि म्हणून हे खुलवून सांगितलं तर तुम्हाला अक्षरशः 2 पैकी 2ही मिळू शकतात. अर्थात आपण 1.5 मार्काचं एक हे केलेलं आहे. पुढे आहे रसग्रहण. ठीक आहे. रसग्रहणामध्ये घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. 4 मार्कासाठी रसग्रहण असतं. रसग्रहण म्हणजे काय हे पण खरं तर तुम्हाला माहिती आहे, परंतु पुन्हा एकदा की रसग्रहणामध्ये पुन्हा आपण काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य या पद्धतीने ते लिहित असतो. पुन्हा एकदा इथे काव्य सौंदर्यामध्ये इथे अपेक्षित असतं ते म्हणजे कवितेचं नाव, कवीचं नाव वगैरे, आणि कवितेचा नेमका काय भाग आहे, कवितेतनं काय सांगितलंय, कशाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे ते एक संदर्भ इथे अपेक्षित. मग त्याच्यानंतर प्रत्येकाने काम करण्याची अपेक्षा ठेवावी, घामातून मोती फुलले, मेहनत आवश्यक आहे आणि जो कष्ट करेल ना त्यालाच यशप्राप्ती निश्चित आहे, हे लक्षात घ्या. कष्टाशिवाय फळ नाही, कष्ट केल्यावर आपोआप ध्येय साध्य होईल. कामामध्ये ईश्वर आहे, परमेश्वर आहे, श्रमदेव आहे. कार्यातून ईश्वर प्राप्ती करायची आहे. ईश्वर प्राप्ती म्हणजेच खरं तर तुम्ही खरोखर देव मिळणार का? नाही. तर तुम्ही जे कार्य कराल त्या कार्यातून तुम्हाला जी कुठे नोकरी मिळेल, जिथून धनप्राप्ती होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, आणि तुम्हाला याचाच अर्थ तुम्हाला ईश्वर प्राप्त होईल, है ना. आणि म्हणून श्रमदेव म्हणजेच कष्ट, मेहनत, आणि कष्ट जो करतो त्याच्याच सोबत परमेश्वर असतो. तुम्ही कितीही पोथ्या पुराण वाचा, कितीही देवाची पूजा करा, है ना, परंतु जर तुम्ही कष्टच केले नाही तर परमेश्वर तुमची मदत करणार नाही, हे लक्षात घ्या. कळतंय? त्यामुळे कष्ट हेच कोण आहे? ईश्वर आहे, परमेश्वर आहे, याची आपल्याला जाणीव असायलाच पाहिजे. कळतंय? ते हा भाग सगळा आपण इथे काव्य सौंदर्यानंतर आशय सौंदर्य लिहू. आणि मग कवितेचा काय काव्य प्रकार आहे, तर ही गेय कविता आहे, गेय काव्य आहे, लयबद्धता आहे, चाल आहे, चित्रपटातलं गाणं आहे जगदीश खेबोडकरांनी लिहिलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर यमक अलंकार आहे, याच्यामध्ये चांगल्या चांगल्या सुवचनांचा अंतर्भाव आहे ना. कष्ट करणाऱ्यांच्या घरी श्रमदेव असतो. पिंजऱ्यातील पक्षी हे प्रतीक वापरले, त्यामुळे पूर्ण प्रतिकात्मक लेखन केलेलं आहे. ठीक आहे. आणि अर्थात अर्थगर्भता आहे भरपूर. आताच मी कितीतरी बोलले आहे ना. प्रचंड मोठा अर्थ त्याच्यामध्ये दाटलेला आहे या कवितेमध्ये. नादमयता आहे, नादमय शब्द आहेत, बरोबर आहे. आकाशी झेप वगैरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझं पंख दिले देवाने, है ना. त्याच्यामुळे नादमयता आहे. तर ही सगळी या कवितेची वैशिष्ट्य आहेत. ती ही कवितेची वैशिष्ट्य, भाषिक वैशिष्ट्य जी आहेत ती सगळी आपल्याला या रसग्रहणातनं सांगायची आहे. आल्या लक्षात? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता पुन्हा आणखी एक कविता. ही पण कविता खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कविता आहे, बरोबर आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी म्हणजे काय म्हणता येईल, ही कविता लिहिताना तू झालास मूक समाजाचा नायक, त्यामध्ये केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयीचा गौरव केलेला आहे असं नाही, तर बऱ्याच गोष्टी म्हणजे 50 वर्ष पूर्वी जे काही चौदार तळ्याचं पाणी वगैरे वगैरे त्यांनी हे केलं, काय म्हणता येईल, सगळ्यांना मिळवून दिलं वगैरे, दलित समाजाला वगैरे, तर जे काही असेल तर याच्यातून या कवितेतूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे.
आता इथे जी कृती आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द काय होते, कसे होते, तर ते जेव्हा बोलत असत तर जणू काही महाकाव्य त्यांच्या पायाशी गळून पडतात अशी ही एक कृती आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष असा होता की काट्यांच्या संगीनी होत असत. हे सगळं कवितेचंच आहे आपल्याला, त्यामुळे त्याच्यातनं आपण इथे लिहिलंय ना, काठ्यांच्या संगीनी आणि महाकाव्य पायाजवळ गळून पडतात. ठीक आहे. नंतरची आहे चौकट पूर्ण करा. त्याच्यामध्ये सूर्यफुलं काय होत आहे, तर सूर्यफुलं तुझा ध्यास घेत आहेत, त्यामुळे ध्यास घेतात. आणि बिगुल काय करताय, तर प्रतीक्षा करताय. ठीक आहे. तर एक एक मार्काच्या या कृती आहेत. त्यानंतर पुन्हा इथे पण काव्य सौंदर्य, इथे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे इथे जी कृती आहे काव्य सौंदर्यातली, त्याचं असं की अगाध ज्ञानाच्या बळावर प्रचंड हुशार, प्रचंड अभ्यास, प्रचंड डिग्र्या घेतले आणि काय अभ्यास करून समाजाला काय केलं, तर त्यांनी वाचाल म्हटलंच ना, तर त्यांनी अगाध ज्ञानाच्या बळावर त्यांचं जे कार्य आहे ते अमौलिक अलौकिक असं कार्य आहे. अगाध ज्ञानाच्या बळावर तू झाला समुख समाजाचा नायक. कवी जवी पवार आपल्याला माहिती आहे, हे थोडक्यात इथे लिहायचं आहे. आंबेडकर यांच्याजवळ अलौकिक बुद्धिमत्ता होती, हेही आपल्याला माहिती आहे. त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी त्यांनी केली. सामाजिक कार्य, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचे प्रश्न, अंधश्रद्धा निर्मूलन, शैक्षणिक कार्यात काम केलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मंत्रही दिला. अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली आणि आपल्या कार्याचा ठसा संविधान आपल्याला मिळवून दिलं. आल्या लक्षात? तर इथे 2 मार्काची कृती आहे, अर्थात इथे पण 1.5 किंवा 2 अपेक्षित. त्याच्यानंतर पुन्हा रसग्रहण आहे. मगाशी जसं आपण रसग्रहण पाहिलं, तू फुंकली सरणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. जवी पवारांच्या बाबतीत त्यांचं एका मुलाखतीत त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे त्यांच्या याच कवितेबद्दल. तर त्यांनी म्हटलेलं आहे की चवदार तळ्याचं पाणी म्हणजे केवळ चवदार म्हणजे चविष्ट एवढाच अर्थ अपेक्षित नसून त्यांनी हे सांगितलं होतं की या काय म्हणता येईल चवदार तळ्याच्या इथे 4 दरवाजे आहेत त्या तळाला, खरोखर 4 दरवाजे आहेत. आणि तसंच त्यांनी हेही सांगितलं होतं की युद्धात जवानांना उभं करा, तसं त्यांनी जे उभं केलं तर त्यांचे जे कोणी तळ्याच्या काठी हे होते आलेले बांधव सगळे, तर ते खरोखरच हे होते काय म्हणते निवृत्त सैनिक असे पण होते आणि त्यांना त्यांनी ते उभं केलं होतं. जवी पवारांनी तू झाला सुंक समाजाचा नायक कविताला जी नाकेबंदी, इथे नाकेबंदी शब्द अपेक्षित आहे, नाकेबंदी या कविता संग्रहातून घेतला. आणि समाज प्रबोधनपर मुक्त छंदात्मक असं त्यांनी काव्य लेखन केलंय. सखोल ज्ञानाच्या बळावर अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला. बहिष्कृत समाजाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. चवदार तळ्याच्या काठावर बाबासाहेबांनी बहुजन समाजातील लोकांना उभं केलं. अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं. युद्धात जवान तसे सर्व दलित बांधव त्यांनी उभे केले चवदार तळ्याशी. या सगळ्यातून कवितेच्या माध्यमातून सामाजिक संदेश त्यांनी दिला. रूढ सामाजिक परंपरा ज्या होत्या, समतेवर नवसमाजाची जडणघडण केली. ही कविता मुक्त छंदपर लेखन साहित्य प्रकार आहे त्याचा. समाजाच्या नायकाला विनम्र अभिवादन या कवितेतून कवीने केलेलं आहे. आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन केलेलं आहे आणि महाडच्या चवदार तळ्याचं सत्याग्रहाचं विषयीचं वर्णन याच्यात केलेलं आहे. तर हे सगळं इथे रसग्रहणाला अपेक्षित आहे. पुन्हा तेच 4 मार्काचा हा प्रश्न आहे, 3.5 मार्क आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन, याच्यामध्ये व्युत्पत्ती कोशाचे कार्य, त्याच्यानंतर शब्द तयार होण्याचे विविध प्रकार, ठीक आहे ना. आणि अजून एक प्रश्न होता, असे 3 गुणांचे प्रश्न होते. आले लक्षात? तर आधी पहिले आपण घेऊया व्युत्पत्ती कोशाचं कार्य. शब्दांचे मूळ रूप दाखवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे, बदलांचे कारण स्पष्ट करणे, हे व्युत्पत्ती कोशाचं कार्य आहे. आपल्याला
व्युत्पत्ती कोशाचे कार्य म्हणजे अर्थात व्युत्पत्ती कोश हा आपला जो पाठ आहे स्थूल वाचन अर्थात त्याच्यामध्ये या संपूर्ण व्युत्पत्ती कोशाचं नेमकं कार्य काय असतं काय नाही याच्याबद्दलची माहिती आलेली आहे. आता मूळ जो शब्द आहे त्या शब्दाचा नेमका अर्थ उलगडून सांगणं, त्याच्यातले अर्थातले अर्थछटा अर्थ बदल समजावून सांगणं, तो शब्द कसा उच्चारावा किंवा उच्चारातील बदल काय फरक काय ते पटवून देणं आणि मग तो बदल का बरं केलेला आहे याचं स्पष्टीकरण पण देणं, या सगळ्या गोष्टी यामध्ये अपेक्षित इथे मुद्दे दिलेले आहेत. थोडंसं तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे शब्द तयार होण्याचे विविध प्रकार. तर इथे व्युत्पत्ती कोश या पाठामधलंच हे उत्तर आहे की दिवाळी हा शब्द जसा आपण पाहिला तर मूळ संस्कृत शब्द दीपावली आहे. तर त्यापासून संस्कृत शब्द दीपावलीचा लीरस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात, कारण या शब्दातील दी व ली दोन्ही दीर्घ आहे. ठीक आहे, दी आणि ली. पण दिवाळी हा शब्द मराठीत आहे, त्यात दी हा शब्द काय आहे, रस्व आहे. तर या प्रकारे शब्द तयार होण्याचे विविध प्रकार कसे आहेत ते विश्वकोशातील म्हणजे ऍक्च्युली व्युत्पत्ती कोशात या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही शब्दांची लघु रूप आहे. आलं लक्षात? त्याचे ह्रस्व दीर्घ यांचा सगळा विचार तिथे केला जातो. हे कळल्यावर त्यांची मूळ रूप जी आहे ती समजल्यावर तुम्हाला ती सोपी वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजा पण येते. तर अशा प्रकारे शब्दांचं महत्व. व्युत्पत्ती कोशातही अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हे दाखवलेलं असतं. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणं आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दांची जात लिहिलेली असते. म्हणजे नामाच्या बाबतीत मात्र जसं पुल्लिंगी तर पु, स्त्रीलिंगी तर स्त्री, नपुसकलिंगी असेल तर न पु, है ना, असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, तर दिवाळी शब्द स्त्रीलिंगी असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूप वापरलेली दिसतात. सन म्हणजे संस्कृतातनं, प्रा म्हणजे प्राकृतातनं, बंग म्हणजे बंगालीतून, ओ म्हणजे ओडियातून, ही म्हणजे हिंदीतून, पन म्हणजे पंजाबी, सिन म्हणजे सिंधी, गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात, कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हे पण सांगतात. तर अशा प्रकारे एक शब्दाचं आपण इथे उदाहरण घेतलेलं आहे. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे व्युत्पत्ती कोशाची निर्मिती. ठीक आहे, तर दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहित आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो. ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजे ज्याला इनाम मिळालेले असा माणूस. ठीक आहे, तर हे झालं सगळं शब्दांची व्युत्पत्ती. ठीक आहे, त्यानंतर व्युत्पत्ती कोशाची निर्मिती प्रक्रिया. इथे हे दिसतंय असं मला एकंदरीत की व्युत्पत्ती कोशाची जी निर्मिती प्रक्रिया त्याचं नेमकं जे उत्तर आहे ते इथे दिसत नाहीये, पण आपल्याला व्युत्पत्ती कोशाची निर्मिती प्रक्रिया जी आहे ती 5 ते 6 मुद्द्यांमध्ये दिलेली आहे की कसं कसं व्युत्पत्ती कोशाची निर्मिती केली जाते, शब्दकोश कसे तयार केले जातात. आले लक्षात? तर ते इथे अपेक्षित आहे. ती दिलेली आहे पुस्तकात पण आहे. ठीक आहे, 1-2 मिनिटात मी तुम्हाला दुसरी सांगते.
व्युत्पत्ती कोशाची निर्मिती प्रक्रियेसाठी थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं, की इथे जे आहे ना थोडं त्याच्या ते उत्तर अपेक्षित नाहीये, कारण ते थोडंसं मला वाटतं प्रिंटिंगचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. तर हा जो मुद्दा आहे हा वरच्याच याच्यातला आहे, वरच्याच प्रश्नातला. आणि व्युत्पत्ती कोशाची निर्मिती प्रक्रिया जी आहे ते या पद्धतीने आहे, की 1938 साली मुंबई इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला होता. पृष्ठ क्रमांक 90 वरचा लक्षात ठेवा हा जो परिच्छेद आहे त्याच्यातले हे 6 मुद्दे आहेत. त्याच्यानंतर व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. चौथं जे आहे कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्यानंतर 5वं जे आहे बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचं पहिलं प्रकाशन झालं आणि यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत, त्या आपण विद्यार्थ्यांनी बघाव्यात. अशा संदर्भातली व्युत्पत्ती कोशाची निर्मिती प्रक्रिया आलेली आहे. मी इथे सांगितलेलं आहे, जरी इथे प्रिंट नसलं तरी पण पृष्ठ क्रमांक 90 वर आपल्या व्युत्पत्ती कोशामध्ये हे उत्तर तिथे आहे. ठीक आहे. तर तेवढा प्रिंटिंगचा तेवढा हे करावा, परंतु उत्तर तुमच्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे हे महत्वाचं. ठीक आहे. तर आता इथे आपण थांबूयात.